नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बायोमास प्री प्रोसेसिंग हे कसं केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये जे बायो एनर्जी आहे त्याचं इन्हान्समेंट कसं केलं जातं आणि बायोफ्यूल प्रोडक्शन हे कसं केलं जातं, म्हणजे वेगवेगळे ट्रीटमेंट दिला जातात. फिजिकल आहे, थर्मोकेमिकल आहे, अशा वेगवेगळ्या आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंटद्वारे जे काही बायोमासचं प्री प्रोसेसिंग हे केलं जातं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा ही जी प्री प्रोसेसिंग हे का गरजेचं आहे किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन का गरजेचं आहे ते पाहूया, ते समजून घेऊया. तर याच्यामुळे जी एनर्जी कन्व्हर्जन आहे ती ऑप्टिमाइज होते. तसंच जे काही रिसोर्सचं युटिलायझेशन याच्यामुळे होत असतं. कॉस्ट रिडक्शन होते, म्हणजे जे एक्सपेन्सेस आहे किंवा प्रॉफिटेबिलिटी याच्यामध्ये जास्तमध्ये आपल्याला मिळते आणि जे काही ऑपरेशनल एक्सपेन्सेस आहे ते मिनिमाइज होत आहेत. तसंच एन्व्हायरमेंटलवर जो इम्पॅक्ट पडतो, म्हणजे याच्यामुळे जे काही वेस्ट आहे ते आपण रिड्यूस करतो आहे आणि जे काही सस्टेनेबल प्रॅक्टिस आहे ते प्रमोट करत असल्यामुळे एन्व्हायरमेंटवर जो काही स्ट्रेस पडतो आहे वेस्टचा तो कमी होऊन तो एक हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये ते कन्व्हर्जन हे होत असतं. तर प्री प्रोसेसिंग करणं याच्याद्वारे जे काही कॉस्ट रिडक्शन असेल, एन्व्हायरमेंटल जो इम्पॅक्ट पडतो आहे तो कमी होतो आहे आणि ह्याच्याद्वारे आपल्याला एनर्जीचं कन्व्हर्जन हे ऑप्टिमाइज करण्यासाठी तयार होत आहे. तर त्यासाठी प्री प्रोसेसिंग हे केलं जातं. त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू जर आपण पाहिला तर बायोमास हे प्री प्रोसेसिंग करण्यामध्ये वेगवेगळ्या मेथड वापरल्या जातात. याच्यामध्ये रॉ बायोमासचं कन्व्हर्ट केलं जातं एका सुटेबल एनर्जी फॉर्ममध्ये किंवा बायोफ्यूल प्रोडक्शनमध्ये. तर याच्याद्वारे जे काही इफिशियन्सी असेल किंवा जो रिडक्शन जो कॉस्ट आहे किंवा जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे ते मिनिमाइज करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 मेन ट्रीटमेंट किंवा 4 मेन मेथड आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मेथड आहे फिजिकल प्री ट्रीटमेंट, दुसरी आहे केमिकल प्री ट्रीटमेंट, तिसरी आहे थर्मोकेमिकल प्री ट्रीटमेंट आणि चौथी आहे बायोलॉजिकल प्री ट्रीटमेंट. तर आपण सिंगली आता जेवढं पण त्या ट्रीटमेंट आहेत आता आपण इन डिटेल पाहूया. तर पहिली मेथड आहे फिजिकल प्री ट्रीटमेंट. याच्यामध्ये पहिल्यांदा साईज रिडक्शन केलं जातं, म्हणजे जो काही बायोमासचा जो साईज असेल तो ग्राइंडिंग केलं जातं किंवा मायलिंग किंवा चिपिंग केलं जातं, जेणेकरून त्याचं सरफेस इन्क्रीज होईल आणि जो काही प्रोसेसिंग आहे ती सबसिक्वेंटली फॅसिलेट करण्याचं काम याच्याद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर डेन्सिफिकेशन. तर म्हणजे डेन्सिफिकेशनचा अर्थच असा असतो की जो काही व्हॉल्यूम असेल तो डिक्रीज केला जातो आणि मास इन्क्रीज केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं एखाद्या बालमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये जर कॉटन आपल्याला जास्त प्रमाणात भरायचं असेल तर मग वरतून आपण प्रेशर देऊन त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते आपण डिक्रीज करतो आणि जे मास आहे ते इन्क्रीज करतो. त्यामुळे त्याची जी जास्त कॉटन त्याच्यामध्ये भरतो. त्याच्यामुळे जे डेन्सिफिकेशन बायोमासचं केल्यामुळे जे काही ट्रान्सपोर्ट आहे किंवा स्टोरेज इफिशियन्सी आहे ती वाढू शकते. ट्रान्सपोर्ट ते इझिली होऊ शकतं, म्हणजे एखाद्या जास्त प्रमाणात एका कंटेनरमध्ये बायोमास हे भरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेन. तर जे काही वॉटर कंटेन आहे ते ड्राय केलं जातं, जेणेकरून बायोमासचं मायक्रोबियल डिग्रेडेशन होऊ शकणार नाही आणि त्याची जी काही एनर्जी डेन्सिटी आहे ती इन्हान्समेंट याच्याद्वारे केली जाते. तर फिजिकल प्री ट्रीटमेंटमध्ये 3 मेथड येतात: साईज रिडक्शन, डेन्सिफिकेशन आणि मॉइश्चर कंट्रोल. त्याच्यानंतर दुसरी आहे केमिकल प्री ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये ॲसिड हायड्रोलिसिस, म्हणजे ॲसिडचा वापर केला जातो, जेणेकरून सेल्युलोज, हेमिसेल्युलोज हे फर्मेंटेबल शुगरमध्ये कन्वर्ट होतील. त्याच्यानंतर अल्कलाईन ट्रीटमेंट केली जाते, म्हणजे याच्यामध्ये जे काही बेसिस आहे ते लिग्निनला आणि जे काही सेल्युलोजला सोल्युबलाइज करण्यासाठी किंवा त्याची ॲसिडिबिलिटी जी आहे ती एन्झाईमसाठी जास्त होऊ शकेल त्याच्यासाठी ट्रीटमेंट ही अल्कलाईनची केली जाते. आयोनिक लिक्विड म्हणजे याच्यामध्ये स्पेसिफाईड सॉल्वंटचा युटिलाइज केला जातो, जेणेकरून बायोमासचं जे काही फ्रॅक्शनेशन आहे किंवा डिलिफिकेशन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी आयोनिक लिक्विडचा वापर केला जातो. म्हणजे याच्याद्वारे याचा मेन प्रोसेस काय केमिकल प्री ट्रीटमेंटचा, याच्यामध्ये फर्मेंटेबल शुगरमध्ये कन्व्हर्जन हे केलं जातं. सेल्युलोजचं, हेमिसेल्युलोजचं, म्हणजे बायोमासचं कन्व्हर्जन जी काही त्याची रिॲक्टिव्हिटी आहे ती इन्हान्समेंट याच्याद्वारे होते.
याच्यामध्ये ब्रेकडाऊन हे बायोमासचं होऊन जे काही रिॲक्टिव्हिटी आहे ती इन्हान्समेंट केली जाते. त्याच्यानंतर थर्मोकेमिकल प्री ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये 3 मेथड आपल्याला पाहायला मिळतात, जे याच्यामध्ये हायर व्हॅल्यू प्रोडक्ट आपल्याला बायोमासचं ट्रान्सफॉर्मेशन हे केलं जातं विथ दी हेल्प ऑफ हीट. तर याच्यामध्ये जे काही एनर्जी पोटेन्शियल आहे ती ऑप्टिमाइज केली जाते. पहिली टेक्निक आहे पायरोलायसिस, म्हणजे याच्यामध्ये रॅपिड हिटिंग बायोमासचं केलं जातं इन दी अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्याद्वारे जे काही बायोफ्युल असेल, बायो ऑइल असेल, चार असेल किंवा सिन गॅस असेल हे प्रोड्यूसही केलं जातं. दुसरं आहे गॅसिफिकेशन. तर याच्यामध्ये बायोमासचं कन्व्हर्जन हे सिन गॅसमध्ये केलं जातं, जेणेकरून हायड्रोजन त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेनचं मिक्सचर हे आपल्याला सिन गॅसमध्ये पाहायला मिळतं, जे की एखाद्या कंट्रोल पार्शियल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये केलं जातं. हायड्रोथर्मल लिक्विफिकेशन म्हणजे काय, एखाद्या बायोमास जे आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं पाश्चराइज वॉटर, म्हणजे हॉट जे काही प्रेशराइज वॉटर आहे त्याचा वापर करून जे काय त्याच्यापासून बायोक्रूड ऑइल किंवा रिन्युएबल अल्टरनेटिव्ह सोर्स जे आहे फॉसिल फ्यूलचा तो तयार हा केला जातो. तर हे थर्मोकेमिकलचे 3 जे काय बायोमासचे प्री प्रोसेसिंग करण्याचे मेथड आपण पाहिले. त्याच्यानंतर बायोलॉजिकल म्हणजे 2च मेथड आहे, फंगल ट्रीटमेंट आणि एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस. तर फंगल ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, डायरेक्टली सिलेक्टिव्हली जो काही फंगस असेल तो लिग्निनला डिग्रेड करण्यासाठी वापरला जातो, जेणेकरून त्याची जी काही सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजची जी काही एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस होण्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस म्हणजे काय, जे काही स्पेसिफिक एन्झाईम असेल ते त्याच्यामध्ये अप्लाय केले जातात, जेणेकरून जे काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे त्याचं कन्व्हर्जन सिम्पल शुगरमध्ये आणि फर्मेंटेशनसाठी नंतर जे काही सिम्पल शुगर आहे ती यूज ही केली जाते. तर बायोलॉजिकलमध्ये फंगलचा वापर केला जातो आणि एन्झायमॅटिक हायड्रोलायसिसमध्ये वेगवेगळे जे काही डिफरंट स्पेसिफिक एन्झाईम आहे ते अप्लाय केले जातात, जेणेकरून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे कन्व्हर्जन होऊन सिम्पल शुगरमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर आपण हे जे काही प्री प्रोसेसिंग ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण इंटिग्रेटेड केल्या किंवा कंबाईन केल्या, डिफरंट जे काही प्री प्रोसेसिंग मेथड आहे त्याच्यामुळे जे काही ओव्हरऑल रिझल्ट आहे किंवा इफिशियन्सी आहे ती इन्हान्समेंट होते. तर केमिकल अँड फिजिकल जर आपण सिंगरिझम केलं तर त्याच्यामुळे केमिकलमुळे सॉफ्टनिंग होते आणि फिजिकल मेथड म्हणजे काही साईज रिडक्शन आहे, मेकॅनिकल साईज रिडक्शन कमी होऊन ते हँडलिंगसाठी इम्प्रोव्हायझेशन किंवा इम्प्रूव्ह हे होतं. बायोलॉजिकल आणि थर्मोकेमिकल जर इंटिग्रेट केलं तर बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे लिग्निन रिमूव्ह होतं आहे आणि जे काही थर्मोकेमिकलमध्ये त्याचं आपण बायोफ्युल प्रोडक्शन हे होऊ शकतं. तसंच वॉटर पोलरायझेशनमध्ये जे काही प्री प्रोसेसिंग आहे, वॉटर जे काही वेस्ट स्ट्रीम आहे त्याच्यामुळे जे काही सर्क्युलर इकॉनॉमी बायोमासचे आपण क्रिएट हे करू शकतो. असे वेगवेगळे कंबाईन जर आपण केले या 4ही ट्रीटमेंट तर त्याच्याद्वारे जे ओव्हरऑल इफेक्ट आहे किंवा ओव्हरऑल रिझल्ट आहे तो बेटर आणि इफिशियन्सी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर याचे आपल्याला बेनिफिट्स पण आढळतात आणि चॅलेंजेस पण याच्यामध्ये भरपूर आहेत. ऑपॉर्च्युनिटी जर विचार केला याच्यामुळे जे काही इन्व्हेन्शन होऊ शकतं, त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही सायंटिस्ट आहे ते त्याच्यावरती काम करू शकतात किंवा याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटल जो इम्पॅक्ट आहे तो कमी होऊ शकतो आणि बायो प्रोडक्ट जे काय बायोफ्युल आहे त्याचं प्रोडक्शन आपण ग्लोबली हे करू शकतो किंवा ही मार्केट डिमांड आहे सध्याला बायोफ्युल प्रोडक्शन करणं. तर त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह, कारण की अल्टरनेटिव्ह फ्यूल आहे ना ते, त्यामुळे त्याचं प्रोडक्शन हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. वेगवेगळ्या याच्यामुळे जे काही जॉब्स वगैरे आहे ते जनरेट होऊ शकतं. चॅलेंजेस जर विचार केला तर कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे. याच्या पूर्ण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप, आणि जे याच्यामध्ये मशिनरीजचा वापर केला जातो ते सुद्धा कॉस्टली असतात. तसंच एनर्जी जो इनपुट आहे किंवा वेगवेगळ्या मेथडचा वापर केला जातो, जेणेकरून काही वेळेस काय होतं की जास्त प्रमाणामध्ये जर मेथडचा वापर केला म्हणजे जे बायोमास आहे ते कामाचं राहत नाही किंवा काही वेळेस काय होतं जर व्यवस्थित ट्रीटमेंट जर दिली गेली नाही तर त्याच्यामुळे जे काही बाय प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित बनत नाही. आणि जर आपण पाहिलं ही जे पूर्ण ज्या सिस्टीम आहे ती खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. हिला कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ऑपरेशनल एन्व्हायरमेंटमध्ये ठेवणं खूप अवघड आहे. हे सुद्धा मोठं मेन चॅलेंजेस आपल्याला याचं पाहायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोमास प्री प्रोसेसिंगच्या ट्रीटमेंट कोणकोणत्या आहेत त्या आपण डिस्कस केल्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.